नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव स्वरा भूषण घरोटे आहे। आज मी तुम्हाला गजानन महाराजांची एक नवीन गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे ब्रह्मगिरी गोसावी। शेगावात बरेच दिवस वास्तव्य केल्यानंतर श्री गजानन महाराज कृष्णाजीच्या मयात राहायला गेले। महाराज कृष्णाजीला म्हणाले, अरे कृष्णा, अरे हा शंभू तुझ्या मयात रमला आहे, म्हटलं मी राहावं त्याच्या सोबतीने। कृष्णाजी म्हणाला, महाराज आपण हवे तेवढे दिवस इथे राहावं। मग महाराज कृष्णाजीला म्हणाले, करून द्या ओट्यावर थोडी सावली। कृष्णाजी म्हणाला, हो हो, आत्ताच करून देतो। कृष्णाजीने ताबडतोब काही पत्र्या आणल्या आणि ओट्यावर छप्पर तयार केले। महाराज त्या मयात राहू लागले। काही दिवसांनी ब्रह्मगिरी नावाचा एक गोसावी आणि त्याच्या शिष्यांसोबत तिथे आला। त्यातला एक शिष्य म्हणाला, अरे आम्ही ब्रह्मगिरी गोसाव्यांचे शिष्य आहोत। अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन आम्ही सारे रामेश्वराला जात आहोत। कृष्णाजी म्हणाला, ठीक आहे, मी आपली काय सेवा करू शकतो? त्या शिष्य म्हणाला, आम्ही इथे 3 दिवस राहू, तेव्हा या संधीचा लाभ घे। आम्हा सगळ्यांसाठी शिरापुरीचे जेवण आणि गांजा ओढण्याची तजावीज कर। कृष्णाजी म्हणाला, ठीक आहे, शिरापुरीचे जेवण उद्या करीन। आज पिठलं भाकरी तयार आहे, ती खाऊन घ्यावी आणि गांजाही तेथे जोडावा। गोसाव्याचे शिष्य पिठलं भाकरी विहिरीजवळ बसून खाऊ लागले। काही वेळाने ब्रह्मगिरी गोसाव्याने गीतेचे पठण करण्यास सुरुवात केली। गजानन महाराज पत्र्याच्या छपराखाली खाटेवर बसले होते। काही मंडळी ब्रह्मगिरीचे पठण ऐकण्यास बसली होती। गीतेतल्या नैनम दहती पावक या श्लोकावर ब्रह्मगिरी निरूपण करू लागले। महाराज खाटेवर बसून सारे पाहत होते। निरूपण संपल्यावर सारी मंडळी गजानन महाराजांजवळ आली। महाराजांजवळ भास्कर पाटील उभा होता। महाराज भास्कर पाटीलला म्हणाले, भास्करा, जरा चिलीम पेटवून दे। भास्कराने लगेच चिलीम पेटवून दिली, पण नकळत एक ठिणगी त्या खाटेवर पडली, पण ती कुणालाही दिसली नाही। काही वेळाने खाटेवरच्या चादरीने पेट घेतला। आग पाहून सगळे जण दूर पळाले। भास्कर पाणी आणायला जाऊ लागला, पण महाराज त्याला थांबवत म्हणाले, भास्करा, पाणी आणू नको। आणि ब्रह्मगिरीकडे बघत म्हणाले, महाराज, या जरा बसायला जवळ त्या खाटेवर आणि नैनम दहती पावक सिद्ध करून दाखवा। गीतातून पाठ असलेले तुम्ही पवित्र असालच ना? हे ऐकून ब्रह्मगिरी घाबरला। तो टाळटाळ करू लागला, पण भास्कर पाटलाने ओढून त्याला समर्थांच्या समोर आणून उभे केले। ब्रह्मगिरी गोसावी मुळापासून बिथरला आणि गयावया करत म्हणू लागला, महाराज, मी पोट भरू गोसावी आहे। चांगलं चुंगलं खाण्यासाठी मी हे ढोंग करतो, मला क्षमा करा। मग महाराजांनी ब्रह्मगिरीला उपदेश केला, जे ऐकून ब्रह्मगिरी त्यागी होऊन निघून गेला। जय गजानन, श्री गजानन। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।